मल्हारराव होळकरांनी महिलांना जे स्वातंत्र्य दिले तसे आपणही आपल्या घरातील महिलांना दिले पाहिजे. महिला काय करू शकतात हे अहिल्यादेवींनी जगाला दाखवून दिलंय. जसे गौरवोद्गार कळंब तालुक्यातील चोराखळी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात प्राध्यापक यशपाल भिंगे यांनी व्यक्त केलंय. चोराखळी येथील जय मल्हार युवा प्रतिष्ठान आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीनं येथील पापनाश मंदिरातील सभागृहामध्ये व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. प्रमुख पाहुण्यांचा सत्कारानंतर शाळेतील मुलींनी अहिल्यादेवींविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं. यानंतर प्राध्यापक भिंगे बोलताना म्हणाले की धनगर समाजानं आपापसातील पोटशाखेतील मतभेद मिटविले पाहिजेत. आपण सर्व एकच आहोत. मुलामुलींना उच्च दर्जाचं शिक्षण देऊन जबाबदार नागरिक बनवा. मुलं व्यसनी बनणार नाहीत असं संस्कार त्यांना लहानपणापासूनच द्या. अहिल्यादेवींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर जीवनातील कोणत्याही संकटाला धैर्यानं सामोरं जाण्याची ताकद तुमच्यात निर्माण होईल. व्याख्यानानंतर गावातील विविध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमावेळी डॉक्टर रामकृष्ण लोंढे, प्राध्यापक सोमनाथ लांडगे, कमलाकर दाणे, प्राचार्य श्रीमती पैकेकर मॅडम, कवडे सर, दिगंबर मैंदाड, खंडेराव मैंदाड, सीमाताई सोनटक्के, गोपीनाथ मैंदाड, विश्वंभर मैंदाड, ॲडव्होकेट रवींद्र मैंदाड, ॲडव्होकेट श्रीकांत मैंदाड, चंद्रकांत कोकाटे, बाजीराव चौरे, ॲडव्होकेट वाघमारे, मिराजी मैंदाड, हरिभक्तपरायण नामदेव वाघमोडे, तुळशीदास मैंदाड, भुजंग लोकरे, पांडुरंग मैंदाड, अंबादास शिंदे, ज्योतिताई जगताप, राणी शिंदे, सुनीता स्वामी, रणरागिणी झेलम, ॲडव्होकेट वाघमारेताई, ॲडव्होकेट छाया मैंदाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक सोमनाथ लांडगे यांनी केले. सूत्रसंचालन संजय नवले यांनी, आभार प्रदर्शन गोपीनाथ मैंदाड यांनी केले. प्रतिनिधी सुधीर लोमटे, NTV न्यूज मराठी, धाराशिव.